ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर नगरपंचायत हद्दीमधील BSNL ऑफिस ते विधाटे वस्ती या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करून रस्ता दुरुस्त करावा, तसेच संबंधित काम पूर्ण झालं की अपूर्ण याबाबत नगरपंचायतनं लेखी खुलासा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीताताई सोबले यांनी पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनामधनं केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आलं की रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीमध्ये रस्त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाल्याचं दिसून आलंय। अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे, काही भागामध्ये काम अपूर्ण आहे असा आरोप करण्यात आला। त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये गंभीर शंका निर्माण झाली आहे। हा रस्ता परिसरामधील नागरिक, महिला, शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या प्रमाणावरती वापरत आहेत। त्यामुळे निकृष्ट कामांमुळे दैनंदिन वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। अपघाताचा धोका वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। त्यामुळे संबंधित कामाची तातडीनं तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि रस्ता दर्जेदार पद्धतीनं दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महिला आणि ग्रामस्थांच्या सहभागामधनं लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आलाय। तर या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्या समवेत जयश्री शेरकर, उज्ज्वला विधाटे, स्वाती वैद्य, छाया वैद्य, सुनीता विधाटे आणि लता विधाटे आदी उपस्थित होत्या। नमस्कार, मी सुनीताताई सोबले। मी गेल्या 2 दिवसांपासून पारनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एका विषयाला घेऊन भेटण्याचा अधिकाऱ्यांना प्रयत्न करत आहे। विषय असा आहे की पारनेर नगरपंचायतच्या एरियामध्ये BSNL ऑफिस टू विधाटे वस्ती हा जो रोड गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी बनवण्यात आला, त्यावरती फक्त खडी ओतण्यात आलेली असून कुठल्याही प्रकारचे डांबरीकरण झालेलं नाही। त्याचबरोबर त्या साईड पट्ट्याही भरलेल्या नाहीत। ग्रामस्थांच्या माहितीनुसार त्या रोडला 45 लाखांचा निधी मंजूर झालेला असून आज जेव्हा ग्रामस्थ तिथे प्रश्न विचारतात की काम अपूर्ण का आहे, तर ते संबंधित ठेकेदार असं उत्तर देतात की डांबर शिल्लक नाही। जर डांबर शिल्लक नाही तर कामं कशाला घेतात, हा ग्रामस्थांचा आणि माझा सुद्धा त्यांना प्रश्न आहे। अशी अपूर्ण कामं करून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळू नये असं आज मी सगळ्यांना आवाहन करते। जे कोणी त्याच्यामध्ये ठेकेदार असतील किंवा PWD संबंधित जे अधिकारी असतील, खरं तर हे यांचं काम आहे। तुम्ही ज्यावेळेस ही कामं देता त्यावेळेस त्याचा सर्वे झाला पाहिजे, काम कुठल्या पद्धतीत झालेलं आहे, ते अपूर्ण आहे का किंवा कुठल्या दर्जाचं झालेलं आहे, ही सर्वस्व जिम्मेदारी यांची आहे। पण गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून हे ग्रामस्थ त्या गोष्टीसाठी त्रस्त आहेत। यातील काही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः जाऊन तिथे सर्वे केला। माझ्याकडे त्या रोडचे फुटेज आहेत। अक्षरशः एक गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी तिथून क्रॉस होत नाही। जर एक गाडी गेली तर तिथून चालत असलेल्या व्यक्तीला सुद्धा रोडवरून खाली उतरून उभं राहावं लागतं।
आणि खाली उतरण्यासाठी 3.5 ते 4 फुटाचा खड्डा तिथे आहे. कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था तिथे नसल्या कारणानं खूप वेळोवेळी तिथे अपघात घडून येत आहेत. याला जिम्मेदार कोण? जर मला येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस चालू असल्या कारणानं आम्ही समजू शकतो, पण येत्या 1.5 महिन्यामध्ये जर त्या रोडचं काम व्यवस्थित झालं नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही चक्काजाम आंदोलन सर्व महिला मिळून पारनेर नगरपंचायत आणि PWD ऑफिस यांना आज मी आवाहन करते. चक्काजाम आंदोलन लोकशाही मार्गाने केलं जाईल. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.